नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी परामर्श या यूट्यूब चॅनलमध्ये मी शरद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज मी आपल्या सेवेत मोसंबी फळबागेतील फळगळ, त्याची कारणे आणि उपाययोजना या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे। शेतकरी बंधूंनो, मोसंबीमध्ये फळगळ ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी आहे। पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला मोसंबीमध्ये फळगळ आढळून येते। त्यामागे मुख्यत्व कारण आपण बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जरी पकडत असलो तरीही मोसंबीमधील फळगळीकरता बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, असंतुलित खत व्यवस्थापन, तापमानामध्ये बदल आणि वातावरणातील बदल आपल्याला फळगळीकरता सुद्धा कारणीभूत ठरतात। तसेच असंतुलित खत व्यवस्थापनासोबत जमिनीतील ओलाव्याचं प्रमाणसुद्धा आपल्या फळगळीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून जातं। या निमित्ताने आज आपण या प्रत्येक गोष्टीचा सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। तरी साधारण जुलै ऑगस्ट महिन्याचा समजा विचार केला तर जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला असतो। सोबतच मजुरांची अडचण म्हणा किंवा इतर कारणास्तव मोसंबीच्या बागांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सलीचं प्रमाण दिसून येतं। वाळलेली काडी बागेमध्ये तशीच राहते। फळ काढणी झाल्यानंतरसुद्धा फळ ज्या काडीवर लागलेल्या आहेत त्या काड्यांची छाटणी न झाल्या कारणास्तव ह्या काड्या झाडावर तशाच वाळलेल्या असतात आणि या काडी पावसामुळे भिजून त्या काडीवरती मोठ्या प्रमाणात बुरशीची वाढ होते आणि हीच बुरशी आपल्या फळाच्या देठाला लागून आपल्याला फळगळीला कारणीभूत ठरते। आता या बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामध्ये होणाऱ्या गळणीमध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया यासारख्या बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो। कोलेटोट्रिकम बुरशीमुळे होणारी फळांवरील गळ ही सर्वसाधारणपणे कोलेटोट्रिकमच्या जेव्हा फळावर लागण होते त्यावेळेस देठाजवळ आपल्याला काळा टप्पा पडलेला दिसतो आणि देठ आपल्याला हे आपण पाहू शकतो की हे जे फळ आहे या फळाच्या देठाजवळ आपल्याला पिवळा काळा डाग पडतो आणि देठ वाळायला लागतं। मग अशा अवस्थेमध्ये कोलेटोट्रिकमचे लक्षण आपल्याला जर समजा ओळखायचे असले तर आपण झाडाच्या मध्यभागामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये लागलेले फळं जे असतील त्या फळांचं निरीक्षण करून आपण ही लागण डिप्लोडियाची आहे का कोलेटोट्रिकमची आहे आपल्या लक्षात येतं। देठ पिवळं पडून अन्नाचा पुरवठासुद्धा बंद होतो। डिप्लोडियाच्या फळामध्ये थोडासा फरक असा जाणवतो की आपल्याला वरच्या भागातून फळ थोडंसं ब्राऊन कलरचं झालेलं दिसतं आणि फायटोप्थोराचा जर समजा अटॅक असेल तर फायटोप्थोराच्या फळांमध्ये ब्राऊन रॉड जो येतो हा सर्वसाधारणपणे बागेच्या खालचा जो भाग असतो, खालच्या ज्या फांद्या असतात या फांद्याच्या भागांमधून आपल्याला दिसायला लागतं। कारण फायटोप्थोराची जी लागण होते ती पावसाच्या पाण्यामुळे जी माती उडते ती खालच्या फळांवर किंवा फांद्यांवर जी लागते तर त्या ठिकाणी त्या फायटोप्थोराची लागण होऊन ब्राऊन रॉट होतो। आता या सगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता किंवा याचं नियोजन करण्याकरिता आपण प्रिकॉशनरी बेसवर सुरुवातीपासून समजा आपण नियोजन केलं तर हे नियोजन करत असताना आपल्याला सुरुवातीपासून तयारी करणे आवश्यक आहे। बरेचदा असं होतं की शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बा फळगण सुरू झालेली आता यावरती काय फवारा करावा जेणेकरून आपल्याला फवाराच्या माध्यमातून गळणांवर नियंत्रण मिळवता येईल। पण असं करणं शक्य होत नाही कारण नियोजन फार महत्त्वाचं ठरतं। मोसंबीमधील फळगळ कमी करण्यासाठी ज्या 4 गोष्टी मी सुरुवातीला सांगितल्या त्या पद्धतींमध्ये मातीमध्ये असणारा ओलावा तो कशा पद्धतीने टिकून राहतो, अतिरिक्त ओलावा कशा पद्धतीने कमी करतो याकरिता आपल्याला बेड पद्धतीचा बागेमध्ये अवलंब करणे, बेडवर लागवड करणे किंवा जुन्या लागवडी ज्या झालेल्या असतील त्या ठिकाणी शेताला चर काढणे जेणेकरून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकर होईल आणि जमिनीमध्ये वापसा कंडिशन येईल। सर्वसाधारणपणे आपण मागील 1 महिन्याचा समजा विचार केला तर पाऊस खूप काही जास्त नव्हता, परंतु ढगाळ वातावरण आणि सतत ओलावा या कारणास्तव झाडांना अन्न पुरवठा घेणे शक्य होत नाही, मुळांजवळ हवा खेळती राहू शकत नाही। अशा वेळेस दोन्ही नियोजन बिघडतात, म्हणजे आपल्या जमिनीमधला ओलावा पण बिघडतो आणि असंतुलित खत व्यवस्थापन हे पण कारणीभूत ठरतं। आता याच्यामध्ये बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की झाडामध्ये जी असणारी जी काडी आहे, जी वाळलेली काडी ती आपल्याला सर्वात कारणीभूत ठरते। हे आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला बागेच्या आतमध्ये छाटणी न केल्या कारणास्तव ज्या फळफांद्या फुटलेल्या होत्या किंवा मधातली जी अतिरिक्त वाढ झालेली आहे अशी वाढ जेव्हा आपल्या झाडावर राहते आणि सततचा पाऊस जेव्हा येतो त्यावेळेस त्या काडीवरती बुरशीची वाढ होऊन आपल्याला त्याचा प्रादुर्भाव सहन करावा लागतो। म्हणून
बहार नियोजन करत असताना बहाराच्या कालावधीमध्ये या काडीची काढणी करणे अत्यंत आवश्यक आहे. साधारण उन्हाळ्याच्या आधी किंवा उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जेव्हा फळधारणा झालेली असते अशावेळी जर समजा आपण आतमधली दाटी कमी केली तर आपण बुरशीजन्य रोगांचा चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकतो. दुसरं, प्रिकॉशनरी बेसमध्ये 1% बोर्डो मिश्रण, फॉसेटिल 0.25% यासारख्या बुरशीनाशकाचा समजा आपण वापर केला तर आपल्याला फायटोप्थोरासारख्या बुरशीचं नियोजन करणे शक्य होतं. डिप्लोडिया आणि क्लोरिडोरिकमसाठी आपण कार्बनडेन्झिम, थायोफिनेट, मिथाईल यासारख्या बुरशीनाशकाचा वापर वेळेत जर समजा आपण केला तर आपल्याला त्यावरती नियंत्रण करणं शक्य होतं. दुसरा विषय असा येतो की आता साधारणपणे या झाडाकडे समजा आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की फळाची साईज चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि या साईजमध्ये फळगळ होणे हे शेतकऱ्यांकरिता फायदेशीर ठरत नाही, हे आपल्याला आर्थिकदृष्ट्या नुकसानात टाकणार आहे. व आता यामध्ये हा फोकस करण्यामागचा उद्देशच एवढा की जर समजा आपल्याला बागेवरती सूक्ष्म अन्नद्रव्याचा कमतरतेची लक्षणं दिसायला लागली, आता ही झिंकची लक्षणं आपल्याला दिसतात, काही ठिकाणी फेरसची लक्षणं दिसतात. मुळातच संत्रावर्गीय पिकांमध्ये संत्रा, मोसंबी, निंबू या पिकांमध्ये आपल्याला झिंक आणि फेरसची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता दिसून येते. ही कमतरता जर समजा आपल्याला दूर करायची असेल तर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आणि बेसल डोसच्या माध्यमातून संतुलित खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं ठरतं. शेतकरी युरियाचा वापर करण्याकरिता फार म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यासारखी कंडिशन असते की युरिया वापरला तर फळांची सेटिंग होणार नाही किंवा ह्या पद्धतीचं होतं. परंतु जसा जसा फळांचा आकार वाढत जातो तसतसा पानांमधील तयार झालेलं अन्न फळांमध्ये यायला लागतं, पानांचा आकार लहान होतो आणि अशी सूक्ष्मद्रव्याची आलेली कमतरता आपल्याला जास्तीत जास्त दिसायला लागते. याचं नियंत्रण करण्यासाठी IIHR बेंगलोर येथे सिट्रस स्पेशल या नावाने मायक्रोन्युट्रिएंटचं फॉर्म्युलेशन तयार झालेलं आहे. त्याचासुद्धा आपण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मोसंबी बागेवरती कमीत कमी 2 फवारण्याचं आपण समजा नियोजन केलं तर आपल्याला या सगळ्या याचं नियंत्रण करणे आपल्याला शक्य होते. सोबतच अन्नपदार्थाची कमतरता जर समजा आपल्याला दिसत असेल तर जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या कंडिशनमध्ये आपण यासोबत मायक्रोन्युट्रिएंटच्या सोबतच 0050 किंवा 05234 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर करून आपण ताबडतोब झाडांना खते चा पानाच्या माध्यमातून पुरवठा करून त्याची अन्नाची पूर्तता करू शकतो. दुसरं असं निदर्शनास येतं की युरियाची मात्रा अत्यल्प दिल्या कारणास्तव साधारण एका मोसंबीच्या झाडाला 800 ग्रॅम नत्र आपल्याला अपेक्षित असतं आणि 800 ग्रॅम नत्र म्हणजे जवळपास 2 ते 2.25 किलो युरियाची रिक्वायरमेंट एका झाडाची आहे. ते जास्तीत जास्त 400 ग्रॅमपर्यंत झाडाची पूर्ण झालेली असते. तर या गोष्टीमध्ये असं लक्षात येतं की जर समजा आपण सुरुवातीला बेसल डोसच्या व्यतिरिक्त दर महिन्याला झाडाला 100 ग्रॅम नत्र उपलब्ध होईल अशा पद्धतीत युरियाचं नियोजन समजा केलं, त्याकरिता ढोबळ मापाने 100 झाडामागे आठवड्याला 2 किलो युरियाचा समजा आपण सोडला तर आपल्याला मोसंबी बागेमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी गळ अतिशय नगण्य झालेली दिसून येते किंवा त्यावरती आपल्याला नियंत्रण मिळालेलं आपल्या लक्षात येतं. त्यामुळं शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये सूक्ष्मन्नद्रव्यासोबत बुरशीनाशक, एक साधारण कीटकनाशक याकरिता की बऱ्याच बागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी कोळीचा प्रादुर्भाव दिसतो तर बऱ्याच ठिकाणी कोळशी आलेली दिसते. पानाचे जर समजा आपण खालचा भाग टर्न करून पाहिला तर आपल्याला पानाच्या खालच्या बाजूनं कोळशीच्या काही अवस्था दिसतात. तर अशा नियंत्रणाकरिता आपण क्युनॉल्फॉस सारख्या कीटकनाशकाचा जरी वापर केला तरी आपल्याला याचं नियंत्रण मिळतं. यासोबतच नवीन येणाऱ्या नवतीच्या वेळेस जी सिट्रस सिला येते, जी आपल्याला ग्रीनिंगसारख्या रोगाला